आले लक्षात तुम्हाला काय पाहिजे ते. बायको हुशार आहे. हा शेवटचा चहा, साखर पावडर राखेल सगळं संपलंय. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा तर दुपारचं जेवण मिळेल. रागराग करू नये, चिडचिड चिडचिड करू नये, शांत राहावं जरा. अहो तुमची परिस्थिती जरा अवघडलेली आहे जरा. आता आमची एक गैरसोय सोडा, पण पोटातल्या पोराचा तरी विचार करा. असं का करता होय? पुरं तुमचं. आज काहीतरी पैशाची व्यवस्था करा. पैसा 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 काय करा हो? रावसाहेब आहेत का घरात? हं? या 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 दौलतराव, या या या. राम 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 राम. बसा 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 बसा. अगदी येरवाडीत येणं केलं. तुम्हाला चहा वगैरे काय? काय नको, तेच म्हणतो मी. काम होतं थोडस. बर बर बर. काय बातमी कळली का? बातमी कसली? तो आपल्या गावचा जॉन पेद्रो हा काय झालं त्याचं? दारूचं दुकान काढतोय. चंदनवाडी मध्ये त्यासाठीच आलोय मी. काढतोय दुकान तर काढू द्या, नाहीतरी काय दौलतराव, त्या बाबतीत आपल्या गावकऱ्यांची जरा गैरसोयच होत होती बघा. गैरसोयीचं काय नाही हो. शेजारच्या झेलेवाडीत मिळतेच की हातबट्टीची आपल्या आनंदाकडे. नाही मग आम्ही काय करावं म्हणता? आतापासून माणसं गावाच्या बाहेर जाऊन दारू पित होती. गावाला काय बी त्रास नव्हता, पण आता गावातच दुकान म्हटल्यावर रोज उठून त्रास होणार. हे दुकान होऊ नये म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करू. तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? हा, एक आयडिया आहे. बोला. उद्घाटना दिवशी समध्या गावकऱ्यासनी घेऊन तुम्ही त्याच्या दुकानावर मोर्चा काढायचा. लोकांसनी एकदा उठून बसवलं की कुणाचं काय चालत नाही बघा. नामी नामी आयडिया आहे. आपण काढू मोर्चा. आम्ही येणार नाही, हा? तुम्ही जायचं. असं कसं दौलतराव, तुम्ही पाहिजे. अहो आम्हाला कोण विचारते आता. वा. तुमची गोष्ट वेगळी. तुमच्या मागे तुमच्या घराण्याचा इतिहास आहे. तुम्ही खानदानी श्रीमंत आहेसा. तुमच्या शब्दाला गावात मान आहे. कशाच काय दौलतराव? अहो खऱ्याला खरं म्हटलंच पाहिजे. बर बेत नक्की न? बघा आता नक्कीच काय. चलतो आम्ही. दौलतराव हं? एक करा, नाही तुर्तास किरकोळ खर्चासाठी 1000 रुपये माझ्याकडे ठेवून जावा. 1000? ते कशाला? अव जन आंदोलनाचा सवाल आहे. अलीकडं मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला जायचं म्हणलं ना तरी पब्लिकला खुश करावं लागतं. हल्ली पब्लिक फार चाबरट झाली. त्यात तुमचा मोर्चाचा प्रश्न आहे. अहो घोषणा द्यायचं म्हणजे आरडून आरडून फार खोबरच व्हायचं ना कशाचं. मग आणि प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. ते बी खरंच आहे. आणि मग आनंदा, हे घ्या. बरं निघतो आम्ही. या, चिंता करायची नाही. जॉन पेद्रोचं बघतो ना मी आता. या. एक, दोन, तीन, चार, पाच. झाला का पापाचा पैसा मोजून? अरे पैशात कसला आलंय पाप आणि पुण्य? याच्यावर काही छापलंय का? हा पापाचा पैसा आणि हा पुण्याचा पैसा. छापलं नसलं तरी कळतंय की. अगं येडे, दौलतराव काय म्हणाल तू ऐकलंस का? अरे आमच्या घराण्याविषयी सगळ्या गावाला केवढा अभिमान आहे. हो ते बघ. आता हे आमचे खापर पणजोबा एका बुक्कीमध्ये कांदा फोडाव ना तसा यांनी वाघ मारला. का हे आमचे पणजोबा फार शूर माणूस, यांची तुलना फक्त बाजीरावांशीच होऊ शकते. कोणत्या? दुसरा नव्हे, पहिल्या पहिल्या पहिल्या. आणि हे आमचे आजोबा अतिशय विद्वान गृहस्थ, सगळी हयात इंग्रजांशी लढण्यात घालवली. आमचे पितामह अतिशय त्यागी माणूस. आज सगळी जमीन त्यांनी देशाला अर्पण करून टाकली. आणि आता हे आम्ही स्वतः सरदार देशमुखांचे एकुलते एक सज्जन सच्शील गुणी वारसदार. बिनकामी कर्जबाजारी. अरे लक्ष्मी काय बोलतेस? खरं म्हणजे तुझ्या नवऱ्याची तुला कल्पना नाही.
अरे आम्ही म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये लागलेला जॅकपॉट आहे, जॅकपॉट. जॅकपाट का टिनपाट? अरे 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 बाबा, ऐकताय ना प्रत्यक्ष बायकोच्या तोंडून? अहो आज मी म्हणते, उद्या सगळं जग म्हणायला लागल. असलं फसवा फसवीचं धंदा सोडून द्या आता. तुला काय वाटतं आम्ही जगाला फसवतो? फसवत नाही सा तर त्या दौलतरावाकडनं पैसे कशा पाय घेतलं? अगं येडे, तीच तर खरी गंमत आहे. आता हा जॉन पेद्रो गावामध्ये दारूचं दुकान खोलतोय. अगो बाई. फार वाईट गोष्ट आहे. म्हणजे काय, पूर्वी चोरून पिणारे निदान गावाला घाबरत तरी होते. आता गावातच दारूचं दुकान खोललं म्हणल्यावर मोकटच सुटणार की. होय. हे झालं एक. दुसरं दौलतराव, मा डेंजर माणूस. हो, मी त्याला नाही म्हणलं असतं, लाख भानगडी केल्या असत्या आणि त्याने त्या जॉनला सतावलं असतं. मी तुला सांगतो शपथ, त्याने जॉनचा जीव सुद्धा घेतला असता. अगो बाई. मग मी 1000 रुपये घेतले, त्या बिचारा जॉनचा जीव वाचला. मी काय म्हणतो तुला कळतंय का? हे करताय नसतंय. कळतंय जरा जरा. कळतंय पण वळत नाही. तुझ्या ह्या बिनकामी नवऱ्यानं आज रोख 1000 रुपये मिळवले. तुझी नड मिटली का नाही? दर 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 तेवढंच एक काम चांगलं केलं सा. स्वयंपाकाला लागा. म्हणजे आजच्या संध्याकाळचं जेवण पक्क झालं. आता हे जॉन पेद्रो. थांबा थांबा थांबा. गावकरी बंधूंनो, आपल्या देशाच्या उदात्त परंपरेला काळिमा फासून आणि आपल्या थोर नेत्यांच्या शिकवणुकीचा घोर अपमान करून हा जॉन पेद्रो आपल्या गावामध्ये दारूचं दुकान आणि तेही इंग्लिश दारूचं दुकान खोलतो आहे. कुठल्याही भारतीय माणसाला चीड आणणारी ही गोष्ट आहे. खरं तर आपलं धोरण देशी मालाला उत्तेजन द्यायचं आहे आणि आज पतूर आपण परदेशी मालाची होळी करत आलेला आहे. हात करायची नाही, कायदा हातात घ्यायचा नाही. उलट हात जोडून मी जॉन पेद्रोना विनंती करीत आहे की कृपा करून या फंदात पडू नका. आमच्या गावामध्ये इंग्लिश दारूचं दुकान खोलू नका अशी त्यांना हात जोडून विनंती करीत आहे. अहो रावसाहेब, हे दुकान घालण्यासाठी सरकारने मला लायसन दिलंय. लायसन? तुला लायसन मिळाले म्हणून तू लोकांना काही इच्छेल का? काही कसं ऐकेल? हे दुकान घालून मी लोकांना उपकार करतो का नाही? उपकार? उपकार सोडा हो. आजकाल लोक दारूसाठी काय वाटेल ते पितात. कुणी कंट्री पी, कुणी लठ्ठा पी, कुणी खोपडी पी, असलं काहीतरी पितात आणि मरून जातात. त्या लोकांच्या जीवाला काय मोल आहे का नाही? बोला बोला की आता. वा मिस्टर जॉन पेद्रो, चांगलं तत्वज्ञान आहे तुमचं. कंट्री दारूला उतारा काय तर इंग्लिश दारू, विषाला उतारा काय तर विष. एक हळूहळू मारत, एक झटक्यानी मारत. गावकरी बंधूंनो, आम्ही हे चालू देणार नाही. गावकरी बंधूंनो, अशा अतिरेकी वागण्याने आपलं काही साधायचं नाही. जॉन जर ऐकत नसेल तर मी जाहीरपणे असं त्याला आव्हान देतो की तुझं दुकान तू जर बंद करणार नशील तर हा रावसाहेब आमरण उपोषण तुझ्या दुकानापुढे करणार आहे. रावसाहेब देशमुखांचा, रावसाहेब देशमुखांचा, रावसाहेब देशमुखांचा, रावसाहेब देशमुखांचा. तुझं काय खरं नाही जॉन. का? रावसाहेब असं तसं मानणार नाही. अरे बापरे. एक वेळ जीव देतील, पण आपलं म्हणणं खरं करून दाखवतील.
रावसाहेब जर उपोषणाने मेले हा. तर गावचे लोक तुला जिवंत ठेवणार नाही. काय सांगतोय तेव्हा गप्पपणाने त्यांचं म्हणणं ऐक. हा. चल माझ्याबरोबर चल. चला चला चला. रावसाहेब मी गरीब माणूस. मी जर हे दुकान बंद केलं तर मालाचं काय करायचं? त्याची चिंता तू कशाला करतोस? तुझा जीव वाचला नशीब समज. अरे गावातली कित्येक माणसं तुझं दुकान बंद व्हा म्हणून प्रयत्न करतात. होय, होय. त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, माणसे, कशाला भानगडीत पडतोस? मी काय म्हणतो, हा. गावामध्ये चांगलं हॉटेल नाही. नाही या गावात एक चांगलं हॉटेल तू सुरू कर. उद्घाटन मी करणार. बोल. बरोबर आता या मनाची काय अवस्था कर माझ्या सोपं. असं म्हणता. हम्म. तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतं रावसाहेब, पण ते उपोषण काय सोडणार ना? तर सोडायच पाहिजे. लिंबू पाणी घेऊन ये. मोरबाळ्या जा, ह्याच्या बरोबर जा. हा, जा. लिंबू पाणी. तेव्हा गावकरी मंडळी, मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जॉन पेद्रोनं दारूचं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रावसाहेब देशमुख जिंदाबाद. 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 रावसाहेब देशमुख सरका बाजूला. रावसाहेब हे पाणी नाही, हे लिंबू आणि हे पाणी. तर गावकरी मंडळी, आमचे 10 मिनिटाचं आमरण उपोषण हे लिंबू पाणी घेऊन आम्ही सोडत आहोत. वा. रावसाहेब देशमुखांचा रावसाहेब देशमुखांचा. काका, अहो काका, अजून काही केलं नाही बाबा. पुढे हो. चांगला झट्टा कट्टा दिसतोय मेला. काळ्यात सोडला या भिकाऱ्यानी. अजून काहीच केलं नाहीत. 12 वाजायला आले. इतका वेळ काय करत होतात? मला विचारणारा तू रे कोण? साळू त्यानं काय मारताय गरीबाला? वांजोटी वाल ना. वांझोटे होईल तुझी आई. चल पळीत ना. गप जातोस का आता? पण सोडलाय भिकाऱ्यानी. सकाळपासून बघते. ओ म्हातार बुवा, पुढे वा पुढे वा. या घरात अजून काही शिजलं नाही. काय म्हणालास गाडवा? मला काय करायचंय? साळूत्यान मार खायचा असेल तर जात. मला काय करायचंय? माझ्याच घरात मला बघ. मग शहाणाच दिसतोस की. म्हणजे तुम्ही दत्तू काका? होय का? दत्तू काका? अरे अरे काय आहे? कोण आहेस तू? अरे हा तर आमचा तात्या. आणि हा मी नामदेव. नामदेव. अरे किती मोठा झालास रे तू. चल चल आत चल. आत काही घाबरू नकोस रे. चल आत ये. दुर्गा? जातो. अगं हे दुर्गा. आले. अजून गेला नाहीस तू? थांब. अगं काय हे? काय? याला ओळखलं नाहीस का तू? नाही. कोण? बाकी तू कशी ओळखणार म्हणा याला? तात्या बरोबर हा गेला त्यावेळी तू खूप लहान होतीस. असं? मी तुला नेहमी तात्याबद्दल सांगायचो ना. हा. त्या आमच्या तात्याचा हा मुलगा नामदेव.
पळ जेवणाची तयारी कर. घे नामदेवा, अरे काय हा तुझा अवतार? जा दाढी कर, आंघोळ कर, मग आपण जेवायला बसूया. जा नामदेवा, चल रे बाबा. हॅलो. हा ये बैस. हा. अरे नाबा, अरे सकाळी कसला अवतार करून आला होतास तू? हा? नाही ते मी मला हा ठीक आहे, कर सुरुवात. हो. तात्या गेल्याचं मला फार उशिरा कळलं, त्यामुळे तुझ्याकडे येता आलं नाही मला. नाही, सगळं कसं अगदी अचानकच झालं, त्यामुळे कोणालाच कळवता आलं नाही. बरं, हल्ली उद्योग काय करतोयस? सावकाश सावकाश. आलं लक्षात. शिक्षण कुठपर्यंत झालंय तुझं? मॅट्रिक पर्यंत. हो का? हो. छान छान. आपण कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करूया. नाही, तात्या म्हणत होते की चंदनवाडीत आमची जमीन आहे तीच करावी म्हणतो. ती जमीन तर केव्हाच दौलतरावांना बळकावली आहे. हो, पण मी जाईन दौलतरावांच्या घरी, त्यांना भेटीन. त्याचा आता काही एक उपयोग नाही. हा ठीक आहे, तू प्रयत्न करून बघ. आधी जेव पाहू नीट. हा? घे. स्वयंपाक आवडला का दुर्गाचा? हो. छान आहे. हो हो हो. दुर्गा, अगं याला फतफते वाढ बघू आधी. फतफते? हो आणते. हा नको नको. अगं हात भाजला ना त्याचा. वेंधळी कुठली? नामदेव, तू आधी हात धुवून घे बघू. नमस्कार. कोण रे तू? ओळखलं नाहीत मला? मी नामदेव, तात्या पाटलांचा मुलगा. तात्या पाटील? कोण तात्या पाटील? ह्याच गावचे. 15 वर्षापूर्वी नाही का त्यांनी तुमच्याकडे जमीन घाणवत ठेवली होती? हा 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 हा, त्यो तात्या पाटील होय. बर मग ती जमीन सोडून घ्यावी म्हणतो. सोडून? होय, पैशाची काही व्यवस्था करून. अरे ती तर जमीन मी विकत घेतली आहे. विकत? पण तात्या म्हणाले 200 रुपयाला घाणवत ठेवली आहे म्हणून. घाणवट? सावकारी धंदा कधीच केला नाही मी. आता आलाच आहेस तू तर परत खरेदी करून देतो तुला 20,000. 20,000? अहो पण एवढे पैसे मी कुठून आणणार? ते तुझं तू बघ, व्यवस्था झाल्यावरच भेट. आता मला माफ काम आहेत. अहो पण मी नमस्कार. गुड मॉर्निंग. काय गोंदा, कसं काय, बरं आहे? बरं आहे की. चहा घेणार? आताच घेतलं. अरे घे की, 2 चहा घे बाबा, स्पेशल. अरे परशिवा, आईला काय झालं रे? अरे आता साधाच्या पेलो हा, आणि पेशल. बर. आईला साध्याच्यात आणि पेशलच्यात काय बी फरक नाही बघ. असं म्हणतोस? थांब, जानला विचारू. विचार विचार. अरे जान, आलो. बोला मला काय झालं? पब्लिकला बनवतोस होय? झालं काय? अरे साधाच्या बी त्योच आणि पेशलच्या बी त्योच. दोन्हीत काय बी फरक नाही? नाही कसा आहे की स्पेशल चहा आम्ही धुतलेल्या कवच देतो. काय? जॉन. काय पाहिजे? अरे मी नामदेव कुठं होतं जेवढं वर्ष? अरे काय झालं? काही नाही, गावात आल्याला दुर्गादेवीचा प्रसाद मिळाला. असं काय? हनुमा एक पेशल आण बघू. सध्या काय करतोयस? काही नाही, बेकार आहे. हा मग काय करायचं ठरवलंयस? वडिलांची जमीन आहे ती करायचा विचार होता. बरं मग काय, दौलतरावानं खो घातला. दौलतराव ना लय बेकार माणूस आहे. ममद्या कुठे असतो राहिली? म्हणते ना एका टेम्पो ड्रायव्हर आहे. हो अधून मधून येतो माझ्याकडे. हो, आता कधी आला तर माझी भेट घालून द्या. जरूर, जरूर. नक्की. अगदी हो. बऱ्याच वर्षात भेटला नाही मला. अबे ओ जॉन. हा? नामा हा? म्हणते आला बघ. होय, चल 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 चल. अरे महमद्या देख कोण आया.
मी नाम्या तू या अल्लाह कितने दिनों के बाद मिला जब से तू गया ऐसा लगा जैसे टेम्पो का हेडलाइटच गया असं आता नाही जाणार ये हुई ना बात ममदे तुला आठवतं का रे? शाळेत असताना आपण 15 ऑगस्टला एक कार्यक्रम केला होता, आठवतं? मेरे को तो सब अटोत है हाँ? क्या गाना गाया था तूने यार आज बहुत दिनों के बाद मिलाए फिर से वो एक गाना दिल से सुना देना होऊन जाईल यार. हाँ, अच्छा हाँ. चलो चलो. गिरायक वाटतं मी बघतो या ना या ना या 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 काका आहेत का काय घरात म्हणालात? आपण बसा ना काय म्हणालात? काका घरात आहेत हा का काका हे काय काका आलेच या काका या काका हे तुम्हाला भेटायला आलेत काय गेला शेठ बसा नामदेवा हो. अरे तुझा हात काय म्हणतोय माझा हात बरा आहे हं? आत्ताच बँडेज चोळून आपलं बँडेज काढून मलम चोळलं आ? हे द्या माझ्याकडे मी नेऊन ठेवतो हात हा. हो. काय गेला शेठ नाडी बघूया नाडी तर उत्तम आहे काय तक्रार काय आहे जेवल्यानंतर भूक लागत नाही जेवल्यानंतर भूक लागत नाही मग याला उपाय एकच कोणता भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही असं हे पहा याला काही औषध नाही मग पथ्य पाणी पथ्य एकच कोणतं कमी खायचं असं? हा. काका तुमचं बिल किती हे पहा गेला शेठ सल्ल्याचे पैसे मी घेत नसतो हं? बरं आहे काका हा. येतो मी हा. मला जेवणाचं आमंत्रण आहे हं? काका तुमची पण कमाल आहे अहो आजकाल डॉक्टर पेशंटला तपासायच्या आधी त्याचे केस पेपर तयार करण्याची फी घेतात आणि तुम्ही हे बघ दाबू वैद्यकीय हा व्यवसाय झालाय आजकाल माझ्या दृष्टीने ती एक सेवा आहे आणि सेवेचं मूल्य घेतलं तर ती सेवा फुकट जाते नामदेव ये ये बैस हनुमा नको मला चहा नको आहे का आज लय नाराज दिसतेस कामधंदा नाही बिनकामाचं किती दिवस राहणार अरे तुझ्या जमिनीचं काय झालं तो दौलतराव काय म्हणतोय मला नाही वाटत त्याचं काही जमेल असं असं अरे आम्ही दोस्त लोक असल्यावर तू कशाला चिंता करतोस नाही जॉन मलाच काहीतरी करायला पाहिजे माझ्यावरच्या प्रेमामुळे दत्तू काका काही बोलत नाही पण मला त्यांची परिस्थिती समजते माझ्यासाठी नाही निदान त्यांच्यासाठी तरी मला काहीतरी करायला पाहिजे जॉन तूच सांग मी काय करू मग तू एखादा धंदा का नाही करत पण धंदा करायचा म्हटलं तर भांडवल नको का हो ना अरे हातगाडीवरचा छोटा मोठा धंदा करायचा म्हणला तरी 5,000 रुपये भांडवल पाहिजे 5-10 हजार रुपये हा माझ्या खिशात 5-10 रुपये सुद्धा नाही तू कशाला काळजी करतोस मी 2-1 हजाराची व्यवस्था करतो ममदे थोडी मदत करल तू असं कर दत्तू काकाला सगळं काय सांग ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील हं? हं? ठीक आहे असं आहे म्हणतोस तर हो ना हे बघ नामू हं?
तुझा तो जॉन म्हणतोय ते खरं आहे, हो पण नोकरी करणारे सगळेच काही बुद्धू असतात असं मात्र नाही. नाही ते खरं आहे पण आता मलाच काहीतरी बघितलं पाहिजे. जरा कोट टोपी घे आणतो बघू. ना. त्यासाठी सुद्धा मला आता त्या दौलतरावांच्या कडेच जायला पाहिजे. दौलतरावांच्याकडे? हा, त्यांच्याकडे कशाला? अरे सोसायटीचे चेअरमन आहेत ते बाबा. बघूया काही कर्जा बिर्जाची व्यवस्था करता आली तर. दुर्गा, जरा छत्री आणि पिशवी घे बघू माझी. कशाला नेता ही छत्री काका? नवीनच घेऊया आता. हे बघ दुर्गा, या विस्कटलेल्या संसारात काय काय म्हणून नवीन घेणार आहोत आपण? हा पडका वाडा, ही फुटकी कौलं, तुटकी चप्पल, फाटकी छत्री आणि फाटका खिसा. हसा हसा, पण लक्षात ठेवा हेही दिवस जातील. हो. काय शिरपा, आज हात अगदी गुमान चाललाय. आता काय सांगायचं सरकार? हं? आओ त्या जॉनचं दारूचं दुकान रावसाहेबानं बंद केल्या दरनं काय डोसका चालू ना हो. का रे? आओ वाटलं तर आओ गावात इंग्लिश दारूची सोय होईल. हा आओ पण त्या रावसाहेबानं समजा राडाच गेला घेऊ. आता आमच्या नशिबात अंड्याची हातभट्टीच आहे, त्याला कोण काय करणार? अरे येड्या, हा? रावसाहेबाने जे केले ते बरोबरच केले. हा? औंधा आपल्या गावाला हा. आदर्श गावाचा पुरस्कार मिळवायचा आहे ना. हा, ते बी खरंच आहे म्हणा. पण खरं सांगू का सरकार, रावसाहेब लई इब्लिश माणूस आहे बघा. अहो त्यानं तर म्हणून प्रतिज्ञाच केली आ. काय? जर गावाला बक्षीस मिळालं नाही तर अर्धी मिशीच होती. आता माझी अर्धी मिशी उतरलीस की. सरकार सरकार बोलण्याच्या नादात जराच हात घसरला. हात घसरला काय लेका? दाढी करतोस का हजामत? अहो हजामतच करतो की मी तुमची सरकार. सरकार उरलेले मिशी राहू दे ना हो. हं? आता अर्धी मिशी काढलीस, आता इकडचं कॅश बी काढून टाक म्हणजे झाक दिसल. काढतो की. काय? अहो तसं नवं सरकार. आजकाल काय बी फॅशन करायचं फॅड निघाले बघा मोठ्या माणसात. बघा अहो मोठ्या माणसाने काय बी केलं तर चालतंय. शानाच आहेस. हा? अरे माझ्यासारख्या मंत्र्यानं असली फॅशन करायची नसती या. मंत्री तुम्ही कुठे आहे सा मंत्री? आत्ता नसलो म्हणून काय झालं? भोरल्या इलेक्शनला तिकीट आम्हालाच. हा. आम्हीच निवडून येणार. बर. आम्हीच मंत्री. हा ते बी साधं सुध नव. मग कॅबिनेट मंत्री. वा वा वा. आता कॅबिनेट हम्म. हे कसं आले हो नवीन नॅट? ते हे रे काय म्हणतात बरं त्याला? हा, काय बी नेटानं करणारा. वा वा वा. हे चांगलं गणित काढलं बरं का मालक तुम्ही. काय बी नेटानं करणारा मंत्री. सरकार सरकार हो. अहो तुम्ही मंत्री झाला का नाही हो. की मला तुमचा पीए करा पीए बरं का. हा, ते आता काय झालं? अरे माकडाला कापड घातली हा. म्हणजे कोण माणूस म्हणत नसते. अहो तेच म्हणतोय मी. वा वा वा. नमस्कार दौलतराव. नमस्कार नमस्कार. या कशी काय प्रकृती आपली? आहे त्यातल्या त्या ठीक. फार दिवसांनी येणं केलं. हो, थोडं काम काढलं होतं आपल्याकडं. असं होय. हा. या या या. हा. बसा. हो. काय विशेष? तसं थोडं विशेषच होतं. म्हणजे सोसायटीचं थोडं कर्ज हवं होतं. अहो परवाच कर्ज दिलंय की. हो, पण आणखी थोडी गरज आहे. आणखी किती गरज आहे? एक 5,000 रुपये. आपल्या नामदेवाला काहीतरी उद्योग काढून द्यावा म्हणत होत. हो, पण ती द्यायचं कशावर? वाडा गहाण आहेच की सोसायटीकडं. तसं कसं देता येईल? मग निदान माझ्या शब्दावरती द्या. शब्दावर कर्ज द्यायचा जमाना गेला काका. काहीतरी तारण ठेवा. तारण? आता मी काय तारण ठेवणार? सोनं, जमीन, बंगला, गाडी, अहो काहीतरी तारण ठेवा. दौलतराव, हे सगळं जर माझ्याकडे असतं तर कशाला मी कर्ज मागायला तुमच्याकडे आलो असतो? येडं का काय काका तुम्ही? अहो कशाला नाही त्या फंदात पडताय? कुठला कोण नामदेव? दोस्ताचा लोक तुमच्या. नाहीतर आजकाल लोकांनी दुसऱ्याचं मड घेऊन रडायची सवयच लागलेली आहे. दौलतराव, रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं अधिक पवित्र असतं.
तुम्हाला कर्ज द्यायचं नसेल तर नका देऊ, पण निदान माणुसकीचा असा अपमान तरी करू नका. मी तुमच्याकडे कर्ज मागायला आलो होतो, भीक मागायला नाही. रावसाहेब, कोण काका? अखंड सौभाग्यवती भव, मात्र अष्टपुत्र नको. हा या की. रावसाहेब कुठे दिसत नाहीत? आहेत की. आहेत ना घरात? हे काय आलंच की. कोण तू काका? नमस्कार अरे बसा, रावसाहेब. बसा, बसा, नमस्कार. बसा. काका मी चहा आणते ह. हा काका बरेच दिवसांनी येणं केलं. एक महत्वाचं काम होतं. बोला की. आपला तात्या पाटलाचा पोरगा कोण? नामदेव हो, हा परत आलाय. बर 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 सध्या बेकार आहे. बर बर. तूर तो माझ्याकडेच राहतोय. हो माहिती आहे की. गाणं बिणं चांगलं म्हणतो म्हण. हा, देवानं गळा दिलाय. मग त्याच्यासाठीच आलो होतो मी. बर. आपल्या ओळखीनं त्याला कुठंतरी. अरे काका कसली काळजी करताय? बॉम्बेच्या फिल्म इंडस्ट्री मध्ये आपला लय वट आहे. राज कपूर पासून फार राज बब्बर पर्यंत गाण्याचं काम लावून देतो बस. नाही 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 नाही, तसलं काम नकोय त्याला. आणि मग एखादी साधी नोकरी लावून द्या म्हणजे झालं. त्याच्या काका हे काम तर आमच्या डाव्या हाताचा मळ आहे. डाव्या हाताचा मळ आणि कापडाची खळ कधीच कमी होणार नाही काका. ऐकलं काका? लक्ष्मीचा आमच्या भरोसाच नाही बघा. काकांचं पहिलं काम करा, मग बसेल भरोसा. अगं पण प्रयत्न करणं त्यांचं काम आहे. पण यश देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती. तुम्ही पण लागला का त्यांच्यासारखं बोलायला? मग काका कधी पाठवता नामदेवाला आमच्याकडं? उद्याच पाठवून देतो की. उद्या पाठवून हं? घेऊन जातो तालुक्याला. 2-4 ठिकाणी शब्द टाकतो त्यासाठी. फार फार उपकार होतील रावसाहेब. काय काका, हे आमचं कर्तव्यच आहे. बरं, मग येऊ मी या आता? या 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 नमस्कार. या. अहो, माझं नाव माहिती नाही का? नाव माहिती आहे पण मग नावाने नाही का हाक मारता येत? का हे सारखं आहो जाहो? नाही तसं नाही, पण काही मुलींना त्यांच्या नावानं हाक मारलेला आवडत नाही ना. पण सगळ्यांनीच आहो जाहो म्हटलेलंही नाही आवडत. हो, पण आम्हाला कसं कळायचं? आत्ता कळलं ना? आता आधीच कळलंय, फक्त खात्री करून घेतली. असं का? हो ना. रावसाहेबांच्या बरोबर तालुक्याला चाललो नोकरी शोधण्यासाठी. असं? हो. आलेच मी. हं? हे घ्या दही साखर. काय झालं? ते गरम नाहीये ना? काहीतरी. येतो मी. राजू साहेब, वडापाव, पुरी भाजी, मिसळ, बटाटा. थांब थांब थांब. तुर्तास 2 चहा आण जा. बस बस बस. रागवायला वाटतं. नामदेव, तुला एक अगदी आतली गोष्ट सांग. काय? आता पण तुझ्या नोकरीसाठी हो. म्हणजे माझ्या ओळखीच्या लोकांकडे जाणार हो. आहे. तर मोठ्या लोकांचं काय? काय आहे? एक तर ते धड वय बी म्हणणार नाही बी म्हणणार नाही. बघू द्या, नंतर करू, एवढी काय घाई आहे? तेव्हा आपण नाराज नाही व्हायचं. अरे रावसाहेब, तुम्ही असल्यावर मी कशाला काळजी करतोय? त्याचं काय, 12 गावचं पाणी प्यायला मी माणूस आहे. म्हणूनच मी तुम्हाला गुरु केलंय नाही. तसं तू काय समंजस आहे म्हणा. आता तुम्ही शिकवलंय म्हटल्यावर मला राहायलाच पाहिजे. बरोबर. अरे वेटर, आता काय नको नको मला. काय साहेब? अरे बिल कुठे? चहा ते घेतलाय, बिल कुठे? आत्ताच दिले की. रावसाहेब, अरे आहे कुठे? रावसाहेब थांबा, घेऊन येतो. रावसाहेब, तुम्ही ते खिशात ठेवलं. मारीन मुसखडी तुझी. आपण अप. हा शाबास. हा, चल नामदेव, उठ चल. उठ उठ. रावसाहेबांचं काही कळतच नाही भाऊ. नमस्कार चेअरमन साहेब. नमस्कार. नमस्कार. बसा. बऱ्याच दिवसांनी आमची आठवण झाली. तसंच एक काम होतं म्हणून आलो होतो. मग बोला की, आपल्या सेवेला आम्ही हजरच आहोत. हा नामदेव. नमस्कार. अहो बसा ना. हे ओरडतात. नाही, अहो बसा हो. तर मी काय म्हणत होतो,
आपल्या कंपनीमध्ये याला नोकरी लावा. हा. मुलगा अतिशय चांगला आहे. अरे रे 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 काय झालं जरा उशीर झाला बघा. अहो 15 दिवसापूर्वीच जागा भरल्या. बोललं सगळं. पण तुम्ही काय काळजी करू नका. हं? माझ्या वशिल्याने कुठेतरी लावीन. तुम्ही एक काम करा, काय? मी विचारीन ती माहिती यात लिहा. चालेल. पेन घेऊ का? हा घ्या. प्रथम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहा. हो हो. नामदेव राहणार शिक्षण हो शिक्षण SSC पहिल्याच वेळेला पास. हा. आता आवडीचा छंद लिहा. हं? छंद म्हणजे अहो तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती लिहा. हा हा म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट. मला दुसऱ्यांच्याकडनं पैसे उसने घ्यायला फार आवडतात. असं का? छान. आता आपलं एखादं वैशिष्ट्य. आहे तर दुसऱ्यांची उधारी बाकी ठेवणं. काय करणार साहेब, उत्पन्नाचं दुसरं काही साधनच नाही ना म्हणून. चालायचं चालायचं. बरं एखाद्या खेळात काही प्रावीण्य मिळवले? मिळालं नाही, पण 2 खेळामध्ये आपोआपच आलं. एक म्हणजे छपाछपी, दुसरं धावणं. असं का? ते कसं काय बुवा? त्याचं काय साहेब, दुसऱ्याकडून पैसे उसने घेणे हा माझा छंद, दुसऱ्याची उधारी बाकी ठेवणं हे माझं वैशिष्ट्य. त्यामुळे होतं काय, एखाद्या माणसाची उधारी घेतली की अशा माणसाच्या दृष्टीस पडणं फार धोक्याचं असतं. त्यामुळे मला लपाछपीचा खेळ सारखा खेळावा लागतो. आणि समजा चुकून त्याची नजर आपल्यावर पडली तर तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. त्यामुळे साहेब या दोन्ही खेळात मला आपोआप प्रावीण्य मिळालं. उंदीर झाले वाटतं. नामदेवराव शाणे. थँक्यू. उठा उठा उठा. शाणे म्हणाले मला नोकरी द्या ना आता. वा वा रावसाहेब, अगदी योग्य माणूस नोकरीला आणलात ना. साहेब मी आपल्याला नंतर भेटतो. हो हो हो. पण चला चला. हो. अहो पण नोकरी. चला चला. अरे हो हो तुमचं पेन राहिलं. हो, हो, हो. प्रामाणिकपणा नोकरी हा. द्यायची. हा, हा. रावसाहेब हो ना, सकाळपासून किती कामं केली. काय रे खायला काय काय आहे? वडापाव, मिसळपाव, भजीपाव. नामदेवा काय घेणार? 2 चहा सांगा सकाळ सारख्या. अरे गप, लाजू नको. हं? तू असं कर, 2 आंबोळी, हं? 2 उत्तप्पा, डबा. 2 मिसळ आणि बाकीचं नंतर सांगतो. जा. रावसाहेब हं. माझ्या खिशात फक्त 5 रुपयेच आहेत. बघा, माझ्याकडे 2च रुपये आहेत. असं हं. तुम्हीच खा, मी जरा फिरून येतो. अरे, अरे, अरे. घाबरतो कशाला? अहो, कशाला? मी असल्यावर काय फिकीरच करायची नाही. हो प्लेट धुवायची जागा जरा दाखवून ठेवा, आम्ही दोघं तिकडे येऊ. असू दे असू दे. माणूस एकदा जन्माला येतो, तो एकदा संपला, पुन्हा खाणं नाही. लक्षात ठेव. हं. पोरा 2 लस्सी घेऊन ये रे. हं? लस्सी मला नको, मला नको. नको म्हणतो, 1 लस्सी आण चल. आ, हा, 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 आ, हा, हा, हा. 16 रुपये. रावसाहेब हं. डिश बहुतेक मला धुवायला लागणार. इकडं आण, इकडं आण. हं? नामदेव तू हलायचं बघ चल. हं. थँक्यू. इकडं नाही इकडं. हं. राम राम. विदार नारगुल जार चालली नटून चालली. हा सरकार आज लई काळजी दिसताय सा. बाजीरावचं टपाल आले. हा? चायला औंदा बी पोरग परीक्षेत गचाकलं. अरारारारारारा. देव जाणे याचं शिक्षण कव्हा पुरं होते ते. अहो आता त्यांचं शिक्षण काय घेऊन बसलाय सा, त्यासनी माघारी बोलवा घराकडे. माघारी हा. माघारी बोलवून काय करू, पंचकल्याणी बाळ आहे ते. सरकार बकुळा बारी घेऊन झेलेवाडीला आली आ. आ, हा. खरं म्हणतेस की काय? तर अहो आता तिथनच आलो की तिची दाढी करू. तिची न हो त्या नाच्याची. सरकार सरकार बकुळा लई आठवण काढते हो तुमची. तिला जाऊन सांगू का आज रात्रीला येतायस म्हणून? सांग सांग. हा. दुर्गा, ए दुर्गा. मामा तुम्ही? नमस्कार करते. मला वाटलंच होतं तुम्ही आज येणार म्हणून. सारखी आठवण येत होती.
असं पाहताय काय मामा? तुला पाहिलं की अक्काची आठवण येते. अगदी तिचंच रूप घेऊन आलेस. घरचे सगळे ठीक आहेत ना? हो, मामी, आपला कृष्णा? सगळे कुशल. आता फक्त तुझीच काळजी. एकदा तुझं लग्न झालं की अक्काच्या ऋणातून मुक्त झालो. अरे हो, हे बघ तुझ्या मामीने पातळ पाठवली. पातळ? पहा तुला आवडतात का? एवढी भारी पातळ कशाला आणायची मामा? चुंगनात हे खाल्ल्यावर आता आणि काय हा पाडेलोण भरपूर खा हा चांगलं. हे फिनेल फिनेल नको. आता हा शिलाची टॅबलेट खा खा खा. हा आणखीन हा पाला पाचोळा ह्या टाकायचा. 2 मिनिटात देतो. हो आज मी जवान हो गया हूँ. चहा चहा ओळख करून देते. हा? हो हो. हा नामदेव, काकांच्या मित्राचा मुलगा. अच्छा. आणि बरं का नामदेव, हे माझे मामा. पाचोळ्या पाचात आला मामा. तुम्ही काय म्हणते कुठे माझं भाजी आली हो ताजी मेथीची, ताजी मेथी. आईला बाजीराव कवा आलं? ल ल ल ल ल ल ल ल. राम 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 दाखला धनी. कोण शिरपा का? होय, कवा आलायसा? आलो कालच. आणि आल्या आल्या एकदम शिकायला सुरू. तर काय, अरे जीव कावला बाई एका दिवसात. अहो शहरातनं पहिल्यांदा गावात आलं की असंच होतं या. हळूहळू हळूहळू सवय होईल की. सवय होईल. हा. घरात बसून माशा मारायची सवय होईल. लेका जीवाला काय करमणूक आहे का या गावात? हा? आनंदा आनंदा कोण आले बघितलेस काय? या दाखलं त्यांनी. चल उठ रे. बसा बसा बसा. आईला तुझा ह्यो धंदा होता माहितीच नव्हतं. हा? आताले लांबण नको गलासभर धाकलं धनी ताणावल्यात. हे आटप भर दोन ग्लास. पहिल्या दाराची आहे वास बीस काय येणार नाही. खायला आहे की देतो काय. इकडे एक बार ग्लास. वा शिरप्या, खुश करून टाकलं सा आपल्याला. वा आता दुसरं काम बी फटाफट करून टाक. आता आणि दुसरं काम काय काढलंय जा? अरे येड्या, हे र पर पोरगी अगदी मस्त पाहिजे. हा अहो सरकार, शहरात तुम्ही मॉप चांगल्या पुरी बघितला असशीला, हम्म. पण आमचं गाव काही कमी नाही बरं हा? का. अरे कालपासून तुझ्या या गावात एक बी दिकडी पोरगी बघितली नाही. बघितली नाही? काय अहो एक बघशीला हम्म. तर दुसरी कुठलीही पोरगी तुम्हाला पसंत पडणार नाही. काय सांगतोयस? हा? अहो काय तेजी चाल, वा. बघा गोर गोर गाल. वा वा. अहो गाया नजर, पतली कमर. हा? अहो कोकिळेचं बोलणं आणि उरात चालणं. हळू हळू येताना एखाद्या शायराची दाढी करून आलायस वाटतं. अहो तिला बघितली की येडा सुद्धा शाहीर होईल शाहीर. ते दिसलंच आता. पण काय रे, तिचं नाव काय ते तर सांगशील का नाही? तिचं नाव हम्म. तिचं नाव आहे दुर्गा. अहो दत्तू काका वैद्याची पोरगी. चल तर मग आत्ता शिकार करून टाकू. हा 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 हा. अहो शिकार काय उलट्या पाकराची करायची नीट. अहो शिकार वागण्याची करायची वागण्याची. असू दे. हा. अरे या बाजीरावनं आतापर्यंत लई वाघिणी स्टील उडवले. सबुरीने घ्या सबुरीने घ्या. डाव उलटला तर समजा राडा होऊन जाईल. अहो अगोदर सापळा लावा, सापळ्यात काहीतरी आम्ही ठेवा, मग बघा वाघीण कशी आपसूक येते सापळ्यात. अरे तू काय बोलतोस काय कळतच नाही बघ. अहो तिचा बा दत्तू काका आपल्या थोरल्या जाण्याकडे कर्ज मारायला आला होता. असं मग मग काय, अहो तुम्ही त्याला कर्ज मिळवून द्यायचं. बर. अहो उपकाराच्या वजा खाली म्हातारा दबला हम्म. की तुम्हाला त्याच्या घरला जाया यायला मोकळी झाली. आईला मग धीरे 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 पोरगी कटवायची. कसं? वा, वस्ताऱ्या बरोबर डोसकं बी चालवायला लागलास की. मग कवा जायस त्या म्हाताऱ्याकडे? म्हाताऱ्याकडे नव सरकार, दुर्गाकडे म्हणा दुर्गाकडे. अरे तेच रे, दुर्गाकडे. उद्या सकाळी जायचं. अहो चांगल्या कामाला उशीर कशाला पाहिजे. हम्म. ए तू ग्लास भर रे, उशीर करू नको.
सोहागकडे आणि ममत्याकडे जाऊन येतो. हा ये जास्त वेळ थांबणार नाही, तासाभरात येतो. हं? ठीक आहे. अर्ध्या तासात येतो, मग तर झालं. अरे तास काय, अर्धा तास काय, काय चाललंय काय? तू असं कर, जा खुशाल 2 तासांनी ये. पण हा? 2 तास. कोण रे ह्यो? नामदेव गुलाबाचा काटा. चला चला. राम राम काका, राम राम. कोण शिरपा का? होय, आज अचानक कसा काय बाबा? हे बाजीराव आल्यात. दौलतरावांचा चिरंजीव. हा नमस्कार, या या बसा. बसा धाकलं सरकार, बसा. आहा. काय तब्येत बरी नाही वाटतं? नाही नाही, बरी आहे ना तब्येत. हा. अहो मुद्दाम तुम्हाला भेटायला आल्यात. असं का? हम्म. दुर्गा थोडा चहा आण बघू. बोला. त्याच काय आहे काका? थोरल्या सरकारने तुम्हासनी कर्ज दिलं नाही, हे आमच्या धाकल्या धन्यासनी कळलं दिसतं. आणि मला म्हटलं, शिरपा शिरपा लई चूक केली बाबा आबानी. असं? अहो आमचं धाकलं धनी गरिबांचं लई कन्नाळू आहेत. मला म्हणलं कसं, आता तू काकाचं काम करायचं नाही तर कुणाचं करायचं? बरं मग? अहो मग काय, अहो तुम्हासनी कर्ज मिळवून द्यायचंच असं ठरवलंय त्याने. हा. या बाजीराव या. काका, तुमचं काम करायचं पक्क केलंय बघा आम्ही. बघा जमलं तर. अहो जमलं तर काय, जमवणारच आम्ही. खरं सांगू का काका, आमच्या बापाला काही कळतच नाही. अहो खऱ्या हिऱ्याची पारखच नाही त्यासनी. बरं आहे, निघतो आम्ही. चल रे शिरपा. चला चला. आता काय बी काळजी करायची नाही काका. काय बी अडचण आली तर आमचं बाजू आहेच तुमच्या पाठीशी. हा हा. मना सज्जना भक्ती पंथेची अहो रामदास स्वामी, रामदास स्वामी नाही रावसाहेब. चला लवकर, चला 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 चला. अरे कुठं? अहो, असं काय करतात? होळी नाही का? सगळा गाव चौकाजवळ होळी खेळायला थांबलाय. चला बघू चला. काय नामदेवा, बरं का आलोच रे. मला जरा महत्वाचं काम आहे रे जरा. कमाल आहे. अहो होळीच्या दिवशी कसलं महत्वाचं काम काढलं तुम्ही? काय नामदेवा, काय? उसाचे दर वाढावेत म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बर. त्यांच्या मागणीला मी माझ्यापर्यंत जरा पाठिंबा दिला. शेंगदाणे वाटत. हो उपवास आहे ना. तर काय मागणी मान्य झाली. काय सांगता? हो. अरे वा. माझे आभार मानण्यासाठी ते इथे येणार आहेत. हा म्हणजे आता उसाचे भाव वाढले म्हणा की आता. हो. म्हणजे शेतकऱ्यांची चंगळ होणार. शेतकऱ्याची चंगळ आहे, हं. पण सर्वसामान्य माणसाचे म्हणजे आता हालच आहेत म्हणायचे. असं ते कसं? अरे शेतकऱ्याला उसाचे दर वाढवून मिळाले, हो. हे खरंय. हो. पण उसापासून जशी साखर तयार होती का ना, हो. तसा दुसराही बराच माल तयार होतो. हो, कोणता? म्हणजे बगॅस, कागद, अजून बराच माल तयार होतो. आता त्यांचे भाव वाढणार का नाही? आणि त्या मागायला आम्हाला तोंड द्यावं लागणार. हो म्हणजे मी ठेवतो. अरे पाणी पिऊ नको. ते का? माझं उलट आहे. म्हणून काय झालं? तोंडानेच प्यालात ना तुम्ही मग. पाण्यात काहीतरी मिस्टेक दिसते. असणार. नदीमध्ये मळी सोडलेली, आपल्याकडे अजून पाण्याचं फिल्ट्रेशन बरोबर नाही. आणि माझ्याकडे आण. या आईला सगळे प्यायला वाटतं. रावसाहेब हा मी जातो मळी खेळायला. हा. होळी खेळायला. होळी खेळतो. म्हणा सज्जना मळी फिल्टर करावी. आईला हे कसलं वळी खेळणार आता.
नमस्कार नमस्कार. कसा सोडतो की गावाकडे? नको नको, आलंच की गावाकडे चांतराव, चालत जाईन मी. का हो नाराज दिसताय आमच्यावर? आमची पण मर्जी सांभाळून बघा जरा, फायदाच होईल तुमचा. तुमच्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. पैशाचा आम्ही दुसऱ्या कोणाला दाखव. दौलतीच्या पाड्यात स्वतःचं शील तोलणारी जात नाही माझी. रस्ता सुधार आता. राम राम. आणली का रे कपडे? आणली 2. 4 जोड कपडे हं. आणि 4 टोप्या. टोप्या बरोबर आणल्यास ना ह्यांच्यात? होय. होय, टोप्या एवढ्या बदलत जाऊ नको बाबा, लई तारास होतो. तुम्ही काही काळजी करू नका वहिनी साहेब. जरी बदलल्या तरी नवीन आणि चांगल्याच आणून द्या तुम्ही दुसऱ्याच्या. नवी टोपी घाल चुलीत. हं? फाटकी असली तरी आमची आम्हाला आणून देत जा. मागच्या पाठी कुणाची टोपी आणलीस कुणाच ठोक. हं? अरे ती टोपी घातल्यापासून सारखं भांडायलाच लागलं. नक्कीच विरोधी पक्षाच्या पुढाऱ्याची टोपी असली पाहिजे. होय. जेव्हा कुठं घरातली आमची टोपी दिली तेव्हा कुठं सहकाराची भाषा बोलायला लागलं. आता असं करतो वहिनी साहेब, टोप्यावर नावच घालून टाकतो. हां, हां. धनी हां. मागली बाकी मिळेल का? काय रे मागली बाकी किती आहे तुझी? 120 रुपये. 120 रुपये? होय. आता असं कर, उद्या ये. उद्या होय, आज आमुष आहे. आज आमुष आहे? होय. ए, उद्या ये, उद्या बरं. उद्या ये. येतो मी. हा, या या या. कळलं का? ह्याचे पैसे द्यायचे आहेत, वाण्याचे पैसे द्यायचे आहेत. घरात एक नवा पैसा नाही. अगं आपल्याच घरात काही कुणाच्याच घरात नाही. नाणे टंचाईचा प्रॉब्लेम आहे जरा. चिल्लर बद्दल नाही बोलत मी. आणि मग खरंच घरात काय नाही. परवाचे पैसे कसं तरी पुरवलं मी कालपातूर. आत्ता हिच्या आईला ह्या पैशाच्या घरात येताना बेन असं रांगत येत आणि घरातून जाताना 2 धडाक पळत सुटतंय चालू. पैशाला कशाला शिव्या देताय? आधीच लक्ष्मी रुसल्या, त्यात शिव्या दिल्या तर बघायलाच नको. मिळवायचं बघा की काहीतरी. मिळवायचं राम राम. बरं आहे ना? बरं. मग हं, हं. अहो रावसाहेब या की. अरे या रावसाहेब या. आहे तुझ्या उदारीचं माझ्या लक्षात आहे धनपाल. अरे देऊन टाकू, काळजी करू नको. उधारीसाठी नाक मारलं. आणि मग सहज गडबडीत दिसताय म्हणून विचारलं. असं वय. अरे शिर्डीला निघालोय. असं आधी मध्येच? अरे काल गंमतच झाली. सपनामध्ये बाबा आले, बाबा? आपले साईबाबा. मला म्हणले राहू 2-4 दिवसासाठी तू शिर्डीला येऊन जा. हं. आता मला तू सांग धनपाल, प्रत्यक्ष बाबांनीच बोलवलं, जाय पाहिजे. मग जमलं तर आम्हाला बी परसाद घेऊन या की. परसाद? हं. अरे धनपाल तुझ्या नावाने पूजाच बांधतो की, नाही तर तुझे पैसे मला द्यायचेच आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा? तुमच्या पैशानं पूजा बांधल्यावर मग? आम्हाला कसं पुण्य लाभणार? अरे वा वा थांबा, वा. मीच देतो पैसे. कमाले कमाले वा. खरंच हे घ्या, हं. 51 रुपयाची पूजा बांधा. हो. अगदी गसगशीत बांधतो. हो धनपाल, तुझी इच्छा आणि बाबांची तशी इच्छा दे. जातो रे बाबा. तुला थेट स्वर्गातच जागा आहे, दुसरं काय? काय हो गोळी बुवा, दुधाचा दर वाढलाय म्हणा. लिटर मागं 50 पैशानं वाढला. सारखा वाढतच चाललाय की. पाणीपट्टी वाढली म्हणून वाढला. मग दुधात पाणी जरा कमी मिसळायचं. तसं न हो वहिनी, पाणीपट्टी वाढली की वैरण महाग होती आणि म्हणून दर वाढवा लागला. पाणीपट्टी वाढली म्हणजे दुधाचा दर वाढवायचाच म्हणा बिनधास्त की. का वहिनी? नाही येत, या की बसा. नाही वहिनी, आता बसायला येळ नाही. शिर्डीला निघालोय साईबाबांच्या दर्शनाला. भीमराव एकदा म्हणाले होते तुमची पण काहीतरी पूजा बांधायची म्हणून. आता राहू द्या. राहून दे कसं, देवाला बोलल्याला पुरं करायला पाहिजे. होय. मी देते की पैसे. अरे वहिनी, पैशाचं काय नाही हो, मी भरले असते. पण किती रुपयाची पूजा बांधायची हेच राहायला आलो होतो. तसं कसं, देवा धर्माचं पैसे ज्याचं त्याने द्यावं. खरं असं करा, हे 11.25 रुपये घ्या. तुम्ही म्हणताय तर द्या, पण याची काही गरज नव्हती वहिनी. रावसाहेब, हं. राग नसेल तर माझी 105 रुपयाची पूजा बांधा की. अरे येड्यात त्यात कसला राग, देवाचं काम केलं पाहिजे. हं? बर 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 बर.
अरे लक्ष आण लवकर. आता आणि काय पाहिजे? आता काही नको. काही याड बीड लागलंय का काय? 4 दिवस झालं घरात बसून राहिलायसा. ह्याला या काय, हे नारळ काय, आणि आता हिरा आ काय जादू टोना शिकायला लागलायसा का काय? नाही कळायचं यातलं काय. तुझी नड भागली ना. आज चला, आज चला चला. भीमराव भीमराव, दुसरा गवळी 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 गवळी, जादू आणायचं तिसरं, आणि हे अरे येते की ही कार्टी. काढा उकळत आला. आता काय डोबल घालणार त्याच्यात? अरे बरं झालं नामदेवा तू आलास. असं कर, जरा नदीवर जा आणि दुर्गाला बघू दे. नदीवर? हा, अरे पाण वनस्पती आणायला म्हणून पाठवलं गेला. बराच वेळ झाला. काढा तयार होत आला. जा तिला घेऊन ये. जा. आलो हा, लगेच येतो. पोहता येत नाही तर पाण्यात जायचं कशाला? अरे वाळूचा खड्डा आहे, ते लक्षातच आलं नाही बघ माझ्या. लक्षात आलं नाही. काय झालं असं तर कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं काकानी आणि मी. यापुढे लक्षात ठेव, पोहायला शिकल्याशिवाय पाण्यात पाऊल टाकायचं नाही. हा, हसायला काय झालं? अरे पाण्यात पाऊल टाकल्याशिवाय पोहायला कसं येईल? हा मग. अरे हो, विसरलोच होतो मी. नामदेव, मला शिकवशील पोहायला? त्यात काय कठीण आहे? कोण बुडत असेल तर सरळ जाऊन पाण्यात उडी मारायची. मला तरी कुठे येत होतं पोहायला. आणि तरी सुद्धा उडी मारलीस तू? तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन दुर्गा. नामदेव, आज पुनर्जन्म झाला माझा तुझ्यामुळे. आता या जीवनावर तुझाच अधिकार आहे. अशी साथ देशील मला आयुष्यभर? ते ना नामदेव. काय आहे दुर्गा? अगं किती वेळ? आणि आणलीस का ती वनस्पती? हे काय? राहू देते. हे बघ, तुझ्या मामाचं पत्र आलंय. मामांचं? हा, तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढलंय आणि पुढच्या आठवड्यात पाहायला येऊ का म्हणून विचारलंय. अगं विचार कसला करतेस तू? माझं सुद्धा असंच एक चांगलं स्थळ घालवलंस. त्यावेळेला तुला माशी काढली होती, पण तुझ्या बाबानं शंख केला माशा नावाने. यावेळेला शेड घालेल तो माशा तोंडात. हे बघ, अशा गोष्टी वेळेवर झालेल्याच बऱ्या असतात. तुम्हाला माहितीये काका, लग्नाबद्दलच्या माझ्या कल्पना वेगळ्या आहेत. नुसत्या कल्पना काय कामाच्या? त्या सत्यात नकोत का उतरायला? परंपरा, जनरीती सांभाळली पाहिजेत माणसानं. काका, परंपरा आणि जनरीती या गोंडस नावाखाली स्त्री अशी किती दिवस दबून राहणार? एका अजिबात ओळख नसलेल्या पुरुषाला आपलं सर्वस्व व्हायचं, चूल आणि मूल यात समाधान मानून आयुष्य काढायचं. अगं ओळख नसली म्हणून काय झालं? जगातले सगळे विवाह प्रेमविवाह असतात का? घराडं चांगलं असलं, मुलगा मिळवता असला की आयुष्याला एक प्रकारची सुरक्षितता असते. दुर्गा, तुझे असले विचार कथा कादंबऱ्यात बरे वाटतात. एक विचारू काका? कथा कादंबऱ्यातले विचार मनाला बरे वाटतात ना? होय, पण मग ते कोणी प्रत्यक्षात आणत असलं तर काय बिघडलं? दे ती पिशवीकडे. नमस्कार. नमस्कार. आपण रावसाहेबजी देशमुख साहेब ना? हो. मी लक्ष्मण ईश्वरा चिकटे, बर तालुक्याहून मुद्दाम आपल्याला भेटायला आलो. बर, या 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 या. बसा बस.
काय नाव काय म्हणलं तुमचं? लक्ष्मण ईश्वरा चिकटे. म्हणजे लई चिकटे म्हणा की. बरोबर बरोबर. मी सरकारतर्फे हं. कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण याचा प्रचार करीत असतो. अरे वा वा, म्हणजे माणसाचं उत्पन्न कमी करत जायचं आणि झाडाचं उत्पन्न वाढवीत जायचं. चांगली गोष्ट आहे. मी आपल्याला मुद्दाम भेटायला आलो. बरोबर. या भागात आपलं चांगलं वजन आहे राव. हो लोक आपला शब्दही मानतात. बरोबर. आपण जर मदत केली तर फार उत्तम होईल. हवं तर सरकारतर्फे मला मिळणारं कमिशन मी आपल्याला देईन. हे बघा लई चिकटे साहेब, चांगल्या कामामध्ये आम्ही कमिशन घेत नसतो. तुम्हाला काय मदत लागन आम्हाला सांगा ना. आम्हाला एखादा चांगला कार्यकर्ता मिळाला तर प्रचाराला मदत होईल. कार्यकर्त्याचं म्हणाल तर जरा कठीण दिसते. चुकीचे दिवस आहेत. शुभ कार्याला तुमच्यापासूनच सुरुवात करूया. बरोबर. इथे एक सही करा. कसला फॉर्म आणायचा? नसबंदीच्या ऑपरेशनला तुमची संमती असल्याचा फॉर्म. अहो याची काय गरज आहे? देशहित लक्षात घेऊन आम्ही पहिल्यापासून कुटुंब नियोजन करीत आलोय. वा 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 वा. मग काय हरकत नाही. तू नामदेव बस बाबा बस. बस रे नामदेव बस. कार तब्येत बरी नाही होय तुझी? माझी तब्येत ठीक आहे. रावसाहेब, ते आपण नोकरीचा अर्ज केला होता त्याचं काय झालं? अरे नोकरीचं असंच असते बाबा. पण तू ते टेलिंग का काय सुरू केलं होतं ना? अजून नुसते शिकणेच चालू आहे. रावसाहेब, मेहनत करून 4 पैसे मिळवल्याशिवाय बरं नाही वाटणार बघा आता. माफ करा रावसाहेबजी देशमुख साहेब. हे नामदेवजी पाटील साहेब. आणि बरं का नामदेव, हे लई चिकटे काय? साहेब. लक्ष्मण ईश्वरा चिकटे साहेब. नमस्कार. यांच्या बोलण्यावरून सध्या हे बेकार असावेत असं वाटतंय. असावेत काय? आहेच. यांना जर माझ्या मदतीला दिलं तर माझा आणि यांचा दोघांचाही प्रश्न मिटेल. मला मिळणारं कमिशन मी यांना देईन. वा, चांगली आयडिया आहे. हो ना. कसलं काम? कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण यांच्या प्रचाराचं काम. तूर तर टेम्पररी म्हणून करा. जागा खाली झाली की प्रथम प्राधान्य तुम्हाला मिळेल आणि आता 4 पैसेही मिळतील. हो ना. आताच कामाला सुरुवात करूया. चला. थांबा थांबा थांबा. आपण दुसऱ्या तिकडे प्रथम अभ्यास करा. मी पुस्तक देतो वाचायला. नंतर प्रचार करा. आणि तुमच्या काही नवीन स्वतंत्र कल्पना असतील तर त्यांचाही उपयोग होईल आपल्याला. हुशार मुलगा आहे. हो ना. हो. बरं आहे. रावसाहेब येतो. निघा 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 निघा. चला चला चला. रावसाहेब, आशीर्वाद द्या. कुटुंब नियोजन वनीकरण वाढवा. काय? झाडं वाढवा. गावकरी बंधूनो आणि भगिनीनो, आज आपल्या गावामध्ये फार मोठा माणूस लई चिकटे आलेले आहेत. ते एका मोठ्या कामासाठी आलेले आहेत. आपल्या या देशामध्ये सध्या 2 समस्या आहेत. एक कुटुंब नियोजन आणि दुसरी जंगलतोड. जसं जसं कुटुंब वाढत जातं तसतशी लोकसंख्या वाढत जाते, तसतशी लाकडाची गरज सुद्धा वाढत जाते. त्यामुळे अनेक जंगलं ओस पडलेली आहेत. जंगलं ओस पडल्यामुळं पाऊस कमी पडतो. पाऊस कमी पडल्यामुळं शेती कमी पिकते, अन्न टंचाई होते. यावर एकच उपाय म्हणजे कुटुंब नियोजन आणि सामाजिक वनीकरण. तर मंडळी, आज मी आपल्याला झाडं कशी लावावीत याबद्दल काही माहिती सांगणार आहे. आणि लई चिकटे कुटुंब नियोजन कसं करावं याबद्दल आपल्याला माहिती देतील. चिकटे, चला झाडं लावूया. चला बाजूला वा, बाजूला वा. चिकटे आले, त्यांना जागा द्या. बसा चिकटे, बसा बसा बसा. आता बघा, हा खड्डा 4 फुटाचा असतो. याची खोली साधारण 3 फूट असते. आता प्रथम एक खत टाकायचं. खत टाका. त्याच्यानंतर मग ही वाळू टाकायची. वाळू टाका. वाळू टाका. त्याच्यानंतर हे पाणी टाकायचं. हे पाणी पाणी टाकल्यामुळे काय होतं, झाडाला वाढायला मदत होते. म्हणजे झाड हे असं असतं की असं लावलं की त्याच्यानंतर मग माती टाकायची. माती टाकल्यानंतर मग काय होतं की लोक कुठे गेली? ओ चिकटे, लोक कुठे गेली? कुठे गेली? तिकडे गेले. चला 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 बघू. चला. चिकटे, माणसं कुठे गेली कळलं का? कळलं कळलं. चुकीचे दिवस आहेत ना. काय रे नामदेवा? काय चिकटे साहेब, गावात काय मारामारी केली काय म्हणाव? नाही, पोटासाठी माणसाला काय काय करावं लागतंय बघा. अहो रावसाहेब, खड्डे खडून खडून हाताची साल्ट गेली बघा. अहो आता फक्त डोकं आपटून घेण्याचं बाकी राहिलंय. पण गावकरी काय मानायला तयार नाहीत. पण काय झालं काय म्हण तुम्ही? अहो काय झालं काय, अख्ख्या गावात गेल्या 8 दिवसात एक माणूस झाड लावायला तयार नाही.
राहिला असं झालं म्हणतो. मग? बरं त्या कुटुंब नियोजनाचं काय? हा, आता कुटुंब नियोजनाच्या बाबतीत आम्ही जरा सक्सेसफुल झालो म्हणायला हरकत नाही. काय हो जरा काय 100% म्हणा. हो, माझ्याकडला 4 वर्षातला सगळा स्टॉक संपला. हा. फक्त एक सॅम्पल शिल्लक राहिलंय. असं झाडाच्याच बाबतीत असं का व्हावं म्हणतो मी? अहो असं कसं म्हणता रावसाहेब? काय? आपल्या गावची जमीन पडली भरड. अहो 1 फूट खड्डा खणला तर कातळ दिसते, 2 फूट खड्डा खणायचं म्हटलं तर गावकरी पळून जातात. हं. आम्हीच काय ते 7-8 खड्डे काढले तेवढे. हो ना. रावसाहेब आणखीन 1000-1500 झाडं लावली गेली असती ना तर नामदेवला केवढं मोठं बक्षीस मिळालं असतं. सरकार दरबारी मानही मिळाला असता आणि तुम्हा दोघांचा सत्कारही झाला असता. आता कसं कसं करावं म्हणतो? आयडिया. हं. इकडे या, इकडे या. हो. वा. वा, नामदेवा. आवडली की नाही आयडिया? हा, पण रावसाहेब सगळा भार तुम्हाला घ्यावा लागेल. सगळी जबाबदारी मी घेतो. घेतली ना? हो. मग ठरलं. ठरलं. त्या टाळी. अच्छा गप्पा काही बोल. लक्ष्मी, लक्ष्मी, हे लक्ष आले आले. अगोदर बाहेर ये. काय एवढी कसली गडबड आहे? सांगितलं तू व्हिडिओ सांगूच नका. सांगत नाही, दाखवतोच. काय काय आणले बघ. काय कुठे दरोडा बिरोडा घातला का काय? येडे दरोडा नाही, अलिबाबाची गुहा सापडली मला. गावाला फसवताय तेवढ्याने समाधान होत नाही वाटत. आता बायकोला बी फसवायला लागलाय. रडू नको. झाडं लावायला माळावर खड्डे खणायला गेलो. पहिलाच खड्डा खणला, मोजकं सापडलं. खरंच? हो, मला वाटतं त्या माळावर खूप संपत्ती दडलेली असेल. हळूहळू आपणच बाहेर काढू. येडे कुणाला बोलू नको, घोटाळा होईल. एवढी काय खुळी नाही मी तुमच्या वाणी. हे बघ, हे सांभाळून ठेव. अगं कुणी बघितलं तर फुकाट बॉम्बा बॉम्ब होईल. सगळी संपत्ती सरकारात जमा करावी लागते. कुठं बोलू नको. हा, मी जाऊन येतो. अगं बाई, तू 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 गवालीस? नवीन केलं वाटतं दागिनं? वय वय वय. नाही नाही नाही, पहिलंच आहेत. असं घातलेलं कवा दिसलं नाही? नाही म्हणजे तसा प्रसंगच आला नाही बघ. प्रसंग होय? दागिने घालायला बाईला प्रसंगच कशाला यायला पाहिजे? माझ्याकडे एवढं दागिनं असतं तर मी रोज एक घालून मिरवलं असतं बघ. मला बी तसंच वाटतंय, पण भ्या बी वाटतोय. कुणाच्या ध्यानात आलं तर? भ्यायचं कशा पायी? काय जग आणून देते आपल्यासनी? काय ग कमळे, तुला एक विचारते. गुप्तधन सरकार काढून घेतंय म्हण, खरं आहे का हे? म्हणतात बाई असं, पण काय हो, हंडा बिंडा गावलाय का कुठं? नाही नाही, आपलं विचारलं सहज. तुम्ही काय तर लपवताय माझ्यापासनं. अहो तुमचं तोंड सांगते ना. अहो तसं काय तर असलं तर सांगा, म्हणजे काय तर उपाय काढता येईल. नाही तर समधी सरकारची धन होऊन बसल. आता तुझ्यापासनं काय लपवायचं? हे बघ, तुला म्हणून सांगते, पण कुणाला सांगायचं नाही हो. आजपर्यंत तुमचा विश्वास कधी मोडलाय का? तसं नाही ग, पण ह्यांनी माळावर झाडं लावण्यासाठी खड्डा खणला होता का नाही? त्यात मिळालं हे दागिन्याचं मडकं. अहो अहो ऐकला काय? अहो टाकी लवकर. अहो माळावर जावा आणि चांगलं 4-5 डबे काढून बघा. आता रे त्याच्या आईला त्याच्या. अगं तो नाम्या 10 वेळा माझ्या समोर वरडून थांबला. आता तू सांगायला लागली सोय. अहो माळावर घबाड मिळायला लागलंय. गावात 4-5 जणांनी मिळालंय. त्या लक्ष्मीच्या अंगावर की नाही ढीगभर दागिना आत्ताच बघून आले मी. अहो, आपल्या नशिबात बी असेल तर आपल्याला बी मिळेल की. असं झोपून कुठं नशीब उघडलंय होय आपलं. असं म्हणतेस? होय हे बघ, एक का अगं चांगलं 10-12 डबरं काढतो म्या. होय होय. आण ती कुठं कुठं आहे ती. ही घ्या. होय आण. बरं हे बघ, काय हो? गावात कुठं बोंबाबोंब करू नको बरं का, नाहीतर तुम्हा बायकांच्या तोंडात कुठली गोष्ट राहते. वय, 嗯 जावा गुमान. बरं जातो. हं. जातो. 嗯 जावा गुमान. 嗯 हं.
अहो ताराबाई, अहो चंद्राबाई, अहो उठा, तुम्हाला सांगते, उठा तरी, उठा की. तुम्हाला सांगते, कुणाला सांगायचं नाही बरं का. काय ग कांजरा बाला माळावर घबाड गावले, घबाड दागिन्याचं गठर सापडले त्याला. अरे मग त्यात त्याचा फायदाच झाला. फायदा कसला? गुप्त धनावर सरकारचा हक्क असतोय. एकदा का पोलिसात वर्दी दिली की रावसाहेब गेलाच बघा जेलमध्ये. नाही शिरपा, अरे रावसाहेब लय हुशार माणूस, तो पोलिसाला सुगाव लागू देणार नाही. आणि मला त्याचा सहजासहजी बदला घ्यायचा नाही. मग काय करावं म्हणता? आज रात्री त्याच्या घरावर आपण दरोडा घालायचा. आपण? अरे बापरे. दरोडेखोर होय, कुठे? खाली आहेत. कशावर? मी बघितलंय आता. दरोडेखोर मोठ्यानं बोलू नका. अलीकडं जबरी दरोडे पडायला लागल्यात. त्यासनी कळलं तर फुकट मार खावा लागल. काय बांगड्या? हो, हळू हळू खाली जाऊन बघू का त्यांच्या? असा येडेपणा करू नका. ते काय एकटे दुखत असतील होय, चांगले दहा-20 असतील. नक्की एकटा दुपट्याची काय हिंमत ते रावसाहेब देशमुखच्या घरावर दरोडा घालायची? नाहीच असते. खरं सांगू लक्ष, 4-5 असते ना तर बडव्यांचा खिमात केला असता. नाही ते आता काय करावं म्हणतेस? हे बघा, मी सांगते असं करूया. काय? कान करा इकडं. करा सुरुवात. जोरात जोरात. आता काय बघ? करा म्हटलं तर. बाय 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 बाय. तुमचा खोकला म्हणायचा का काय? आता रातभर मला काय झोपू देणार नाही बघा. काय करू म्हणतीस? अहो, आपला किसन बी झोपलाय म्हटलं. अरे बाळ पोटात. होय आणि तू लगेच त्याचं नाव बी ठेवलं होय? होय, किसन. पण आज किसन देवा सारखा वाढ निघाला माझी. होऊन दे. पोराच्या जातीनं वाणपणा करायचा नाही तर कुणी करायचा? अगं आपल्या गल्लीत केवढी वाण पोरं आहेत. शंकर्या, पांड्या, त्यांच्या बरा माळ्यावर जाईल ना खेळायला. जाऊ दे, मी हाक मारली की पळत येईल माझा राजा. तुझी हाक जाईल का त्यांच्या कानापतूर? मी मोठ्यानं हाक मारी. मार मार. मारू? मार.
अरे ए किसन, अरे ए शंकर्या, अरे ए पांड्या, चल 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 अरे या या या. एवढ्या नाही जमायचं, दोघं मिळून हाक मारू. तुम्ही आणि मी हा बघू जमतंय का. बर बघूया. अरे ये किसन, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या, या. चला जाऊ माघारी. थांब झोपून की अजून लई रात बाकी आहे. थांब जरा. अरे ये कृष्णा, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या या. अरे ये कृष्णा, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या या. काय रे शंकर, कोणतरी हाक मारताना दिसते वाटतं आपल्याला. अरे की सर, मला बी तसंच वाटतं. अरे पांड्या, मला तर वाटतंय रावसाहेबांचा आणि त्यांच्या बायकोचा आवाज आहे. अरे ये कृष्णा, अरे ये शंकर्या, अरे ये पांड्या. या या या. शंकर, पांड्या, हे नक्कीच रावसाहेबाचा आवाज दिसतो रे. चला चला पळा, 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 पळा. पांड्या. या या या. चला चला लवकर. दरोडेखोर पळून गेले वाटत. तू थांब, मी जाऊन बघून येतो. या. अरे माझं आले. काय झालं साहेब, कोण पळाल ते? दरोडेखोर आले ते साले पळाले. तुम्ही काय काळजी करू नका रावसाहेब. हा. आणि रात्रभर इथं जागतो. तुम्ही झोपात आणि मला. राम राम. ए चला बाजूला रे. ए चला चला. बघा काही पोराची कट्ट बरं का. अहो सकाळी उठलं मी नामदेवला शोधतो, म्हटलं नामदेव गेला कुठं. नामदेव तर डबा घेऊन सरळ मार आला. त्याचं सगळं फळ नाही. हो बघा ना कसं वाटलं साहेब. बघा ना बघा. वा वा, फारच छान. संपूर्ण जिल्ह्यात इतक्या लवकर इतके खड्डे फक्त तुमच्याच गावात मिळाले. नामदेवराव, अहो तुमच्यावरती खुश होऊन सरकारनं 5,000 रोख बक्षीस दिलंय. द्या हो इकडे. हा, हे घे. हा, घे, घे, घे. द्या हो. नमस्कार. रावसाहेब, आज रात्री गावकऱ्यांच्या करमणुकीसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही हजर राहायचं. बर बर. आणि शिवाय तुम्हा लोकांचा सत्कारही करायचा. नामदेवचा आमचा. हजर राहिलं पाहिजे. अरे काय. हा. हा? हे घ्या तुमचं खोटं दागिनं. कुठल्या नाटक कंपनीतनं आणल्यात त्यांना परत करा जावा. लक्ष्मी, हं. ही सगळी आयडिया आहे ना नामदेवची बरं का. उगीच आमचा रागरा करू नका बुवा. पहिनी खोटे दागिने दिले म्हणून राग नाही ना आला. राग कसला. नवऱ्याचा मोठेपणा हा बायकोचा खरा दागिना असतो नामदेवराव. ह्यांचा सत्कार झाला, मला दागिनं मिळाल्यागतच आहेत. बरं का नामदेवा, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोल, कोणी मनाव घेत नाही. नाही ते कळत नाही हो. पण वळत नाही. हा आणि वळलं ना उपयोग काय. नाही आता हळूहळू कळायला लागलंय. बरं नामदेवराव, हा. निघूया आता. हो रात्र बरीच झाली. हो रावसाहेब, हो. आम्हाला गेलं पाहिजे. जोखमीचं काम आहे. हा. हा? चला. या. काका, ही माझी आयुष्यातली पहिली कमाई. आयुष्यमान भव, अशीच तुझी भरभराट हो. हे बघ नामदेवा, आता तू विडवायला लागलास. हो. आता तुझ्या लग्नाचं बघायला हवं. हा? हे तुम्ही तुमच्या दुर्गालाच का नाही सांगत. हं? अरे पण ती तर लग्नच करणार नाही म्हणतेय. असं मग मलाही लग्न नाही करायचं. हा, म्हणजे तीही लग्न करणार नाही आणि तूही लग्न करणार नाही. छान. म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलंय तरी काय. अगं काय झालं काय तुला. काय हे काय? किती उशीर. होतो माणसाला उशीर म्हणून काय रागवायचं. नामदेव, हं? पण असं गुपचूप गुपचूप आपण किती दिवस भेटायचं. हे बघ, आधनं म्हणणं काळजाला व्यायाम दिलेला बरा असतो. काळजाला व्यायाम. हो ना. गपचूप भेटायचं म्हटलं की काळीच कसं धडाधड धडाधड धडधडतं. चेष्टा सोड. माझी किती पंचायत होती माहित नाही तुला. एक ना एक दिवस काकांना आपल्याला सांगावंच लागेल. मला वाटतं त्यांना आता कल्पना द्यावी. नाही दुर्गा, ती अजून वेळ आलेली नाही. ज्या उद्देशाने मी या गावात आलो तो माझा उद्देश अजून पुरा व्हायचा आहे.
दौलतरावाकडची माझी जमीन मला परत मिळवायची. फार कठीण आहे ती गोष्ट. कठीण तर आहेच, पण अशक्य मात्र नाही. दुर्गा, मी योग्य त्या संधीची वाट पाहतोय. दाखलं तुम्ही काय नियम आहे हो तुमचा? अहो काय बार उडवला असा, एका बारात 10 पाखरं खाली पडली. बाजीराव, काय आबा? बसा. मला तुमच्या संग बोलायचं आहे. काय? तो फोटो बघा. कसला फोटो आबा? बघा तर अगोदर, मग समजावून सांगतो सगळे तुम्हाला. कशी आहे मुलगी? चांगली आहे. तुमचं तिच्याशी लगीन ठरवलंय आम्ही. घराणं चांगलं जबरदस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे इस्टेट बी बक्कळ आहे. पण आबा, ऐका आधी, कमीत कमी 15-20 लाखाची प्रॉपर्टी आहे. माग मोर ती सगळी इस्टेट बी तुम्हालाच मिळणार. आम्ही समज पक्क करून आलोय. 4 दिवसात साखरपुड्याला जायचं. हा? आता विचार कसला करताय दाखलं धनी? अहो सरकारने चांगलं कलम काढलंय. अहो 20 लाख रुपये म्हणजे काय कमी रक्कम झाली का काय? अहो माझ्यासारख्या माणसाला जलंभरात एवढं पैसे मोजावी यायचं नाही. ठीक आहे आबा, करून टाका साखरपुडा. ममद्या, भोळेपणानं वागणारी माणसं या जगात जिवंत राहू शकत नाही. सच बात. माझे वडील गेले, दत्तू काकांचे काय हाल चालले तुम्ही पाहतच हो आहात. आणि तो हरामखोर दौलतराव आणि त्याचा मुलगा मात्र चैनीत राहतोय. माझं दारू दुकान पण त्यानंच बंद केलंय. मग अरे सरळ बोटाला लोणी निघत नाही. काहीतरी जबरदस्त डोकं लढवून मला माझी जमीन परत मिळवायची आहे आणि त्या दौलतरावाला जन्माची अद्दल घडवायची आहे. हा, दुश्मनाला नेस्तनाबूत करायचं म्हटलं तर त्याची अंदरकी बात आपल्याला माहित पाहिजे. आपण असं केलं तर कसं? दौलतरावाचा खास चमचा आहे शिरपा. हा, त्याला जर गंडवलं तर आपल्या हातात नक्कीच काहीतरी सापडेल. बरोबर बरोबर. हा. त्याची फिकीर तुम्ही करू नका. शिरपाची कमजोरी माहित आहे मला. कसा गंडवतो बघाच. आता हिचं काय काम? आईला ममद्या ममद्या, अरे गाराटलेल्या आत्र्याला वाईट ऊब आली बघ. आता उभोवर थांबू नकोस ना, जाळ पेटला पाहिजे. जाळ हान. वाह शिरप्या, मान्या तुझको क्या कॅपॅसिटी आहे. हान. परमनंट कूळ आहे, अप्रेंटिस नाही. वा 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 मोहम्मदराव, काय दिलदार आहे साहेब तुम्ही. मग अरे तुला काय त्या दौलतराव सारखं वाटलं का काय? गरीब असलो तरी जिगर बडा आहे आपला. अगदी बरोबर बोलला मोहम्मदराव. या 12 शिंग्याच्याला 15-20 लाखाचं घबाड मिळणार आहे, पण कवा 5 पैसे खुशीनं माझ्या हातात ठेवलेलं नाही. 15-20 लाख क्या लॉटरी लगी क्या? लाटच म्हणा की. अहो गणेशवाडीच्या जाधवाच्या पोरी संघ लगीन ठरलंय बाजीरावाचं. एकुलती एक पोरगी आहे. अहो जाधवाच्या माघारी सगळी एस्टेट बाजीरावाच मिळणार. ऐसा क्या? पर गावाला कशी काय खबर बात नाही? खबर बात? अहो पुढल्या आठवड्यात लगीनच आहे त्याचं. पर मी म्हणतो एवढं सगळं गुपचूप कशा पाहिजे? तुम्हाला म्हणून सांगतो मोहम्मदराव, कुणाला बोलायचं नाही. बाटलीची शपथ कुणाला सांगणार नाही. बाजीरावाचं एक लफड आहे, त्याची बोंबाबोंब व्हायला नको म्हणून लगीन ओळखायचा बेत आहे दौलतरावाचा. लफडा? किसके साथ? हा एक नाची सुंदरा नावाची एक कोर्टाची तारीख चुकल, पण सुंदरीची बैठक चुकायची नाही. आज मंगळवार ना? हा, उद्या बुधवार. मग उद्या तुझं ठेवलं बघा तो टांग 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 टांग. एकदा पत्रिका तर तयार झाल्या. नमस्कार दौलतराव. मी आत येऊ काय? पण तू जा जा, आता मला काम आहेत. मागणे जा. नाही नाही तसं नाही म्हटलं. बाजीरावाच्या लग्नाची गडबड आहे त्याच्याशी वाटतं. तुला काय करतं? अहो नाही तसं, गणेशवाडीच्या जाधवांना आम्ही चांगला ओळखतो.
त्यांच्याकडनं पत्रिका आली मला लग्नाची. असं मग इथं कशाला आलायस? लग्नाला ये. नाही नाही, लग्नाच्या निमित्तानं जाधवांना मी एक भेट देणार आहे. शेवटी ती तुमच्याकडेच येणार म्हणून म्हटलं आधी तुम्हाला दाखवावी. पहा ना पसंत पडते का ती. अहो बघा तरी एकदा. पसंत नाही पडली तर पुढे आयुष्यभर माझ्या नावानं बोंबाबोंब करीत राहाल. पहा ना. असं मग काय म्हणणं आहे तुझं? दुसरं काय नाही, या फोटोच्या बदल्यात मला माझी जमीन परत मिळायला पाहिजे. जमीन? मला काय येडा समजलास का काय? या 1.5 दंडीच्या फोटोसाठी 20,000ची जमीन परत करायला? नाही नाही, तशी चूक मी करणार नाही. पण मला एवढं कळतं की 20,000च्या जमिनीसाठी तुम्ही 15-20 लाखाची इस्टेट सुद्धा सोडणार नाही. बघा बुवा, सौदा मंजूर नसेल तर जाधवरावांच्याकडे जाईन म्हणतो. थांब, सौदा मंजूर आहे ना? तेव्हा आता मी सांगेन तसं करायचं. काय? उद्या गावापुढं मला माझी जमीन बक्षीस पत्र म्हणून द्यायची. गावापुढं? सौदा तुझा माझा, गावाला कशाला मध्ये ओढतो? तुम्ही किती उलट्या काळजाचे आहात मला पूर्णपणे माहिती आहे. तेव्हा गावापुढे रितसर झालेलं बरं नाही का? शिवाय तुम्हालाही मोठेपणा मिळेल. कधी नव्हे तो या कामात. ठीक आहे, आण ते फोटो आणि निगेटिव्ह. फोटो आता, निगेटिव्ह काम झाल्यानंतर कसं. आणि हो, दुसरी गोष्ट, एवढे वर्ष माझ्या जमिनीचं उत्पन्न फुकट खाल्ल्यामुळं नुकसान भरपाई म्हणून रोख 50,000 रुपये आता द्यावे लागतील मला. 50,000? चमारी. असं रागवून उपयोगाचं नाही दौलतराव. 15-20 लाखाचा प्रश्न आहे हो. आता फासा माझ्याकडे. अरे 4-5 हजार घे. एक पैसा कमी घेणार नाही. जाऊ जाधवरावांच्याकडे. नको नको. आता कसं व्यवस्थित झालं. हे 200 रुपये माझ्या वडिलांनी तुमच्याकडनं घेतलेले. उगा तुमचं कर्ज राहायला नको. त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ना. ठीक आहे ठीक आहे, चालता हो. हे फोटो जपून ठेवा. येतो मी. ये. नामदेवाच्या पराक्रमाचे पैसे 50,000 रुपये. बर. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा त्यानं पूर्ण केली आहे. दौलतरावांच्याकडून आतापर्यंतच्या नुकसान भरपाई सकट सगळी वसुली केली आहे. आणि काका उद्या दौलतराव जाहीररित्या समारंभपूर्वक त्याची जमीन त्याला देऊन टाकणार आहे. म्हणताय का रावसाहेब? म्हणजे आपल्या नामदेवानं बाजीच मारली वाडा की? हो, नामदेवानं आतापर्यंत सगळं व्यवस्थित केलेलं आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट राहून गेली आहे. आता आणखीन काय राहिलं? नामदेवाचं आणि दुर्गाचं लग्न. अहो पण ती लग्नच करायची रे असं म्हणतायत. माग लागून लागून थकलो मी त्यांच्या. दुसऱ्याशी लग्न करायचं नाही असं म्हणतात. एकमेकांशी लग्न करायला तयार आहेत. वा, चांगलीच हुशार दिसतात की पोरटी. तुमची लग्नाला परवानगी आहे ना? आता परवानगी न देऊन सांगतोय कुणाला? गावकरी बंधू आणि भगिनीनो, अहो आम्ही गावकरी बंधूंनी हुशार पोरांना बेकार किती दिवस ठेवायचं? वा वा. परमेश्वरानं आम्हाला काहीच कमी केलेलं नाही. काय तेव्हा आमचा आदर्श डोळ्यामोर ठेवून बेकारी हटवा, बेकारांना उद्योग द्या. आज तुम्हा लोकांच्या समोर हा जमिनीचा बक्षीस पत्र म्हणून कागद नामदेवरावांना मी देत आहे. ठरल्याप्रमाणे लग्नाची सगळी तयारी झाली ना? होय तर. अहो आपल्या पुट्ट्यातलीच माणसं पै पावनं म्हणून शिरपावर पाठवून दिल्या ती. झाक म्हणजे एक महत्वाची कामगिरी पार पाडलीच म्हणायची. नाहीतर आमच्याकडचा एक बी पाहुणा नाही म्हटल्यावर त्या जाधवाला संशय यायचा. आबा तुमचाच पोरगा आहे मी. हे बघा,
तिथं गेल्यावर नजरेची बंदूक इकडे तिकडे फिरवू नका. जरा सभ्य वागायचं नाटक करा. तिची बी काळजी सोडा आबा. एकदा तुमच्या डोसक्यावर अक्षदा पडल्या की तुम्ही आणि तुमचं नशीब. अहो नशीब उघडच आहे. पोरीचा बाम मेला की इस्टेटीचं धनी आम्हीच. इस्टेटीचं सपान बघायचं सोडा दौलतराव. हे लगीन होणार नाही आता. कोण जाधवराव? युवाई आणि तुम्ही काय चुकलं का काय आमचं? तुमचं नाही आमचंच चुकलंय. पोरीचं नशीब चांगलं म्हणून चूक सुधारायला आलोय आम्ही. अहो स्पष्ट काय ते बोला. पोराची बाजू आमची आहे. 10 गावात पत्रिका वाटल्यात आणि साखरपुडा बी झालाय. साखरपुड्याचं भ्या कुणाला घालताय? अक्षता पडल्या नाहीत ना अजून. अशी 56 स्थळं मिळतील आम्हाला. अहो कारण तरी कळू दे. असं कोड्यात बोलू नका. कारण हे बघा, सुटलं का कोडा आता? आम्हाला बदनाम करायचा हा डाव आहे कोणाच तरी. सात खोट आहे सगळं. मी डोळ्यावर कातडं ओढलं नाही बाजीराव अजून. लगीन मोडलं आम्ही. हे जाधवराव, तुमच्या घरात पोरगी देण्यापेक्षा हिरीत ढकलून देईन तिला. जातो आम्ही. जाधवराव, आईला त्या नामेच्या माझी जिंदगी बर्बाद करायला निघालाय काय? बाबा आता नुसतं तुम्ही बघत राहा काय करतो ते मी. नामदेवा, तू मात्र कमाल केलीस हा. तुमचीच कृपा आहे रावसाहेब. अहो तुमच्यामुळे तर माझे डोळे उघडले बघा. पण नामदेवा, एक भयानक गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली. भयानक गोष्ट? ती कोणती? तू तुझा विचार केलास, त्या जाधवाच्या पुरीचा विचार केला नाहीस का? तिचं काय झालं? उद्या त्या बाजीराबरोबर तिचं लग्न झालं तर बर्बाद होईल ना ती. अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही बघा. काळजी करायचं काम नाही. मी आताच्या आता जाधवरावला जाऊन सांगतो सगळं. अजूनही वेळ गेलेली नाही. काय बी करायची गरज नाही. का? ते काम आम्ही कवाच फत्ते केले. रावसाहेब, तुम्ही मला फार मोठ्या पापातून वाचवलं. नामदेव, अरे नामदेवा, भात झाला यार. काय झालं? अरे बाजीराव आणि त्याच्या माणसांनी दुर्गाला दंडोबाच्या डोंगराकडे पळून नेलंय. अरे चल यार, चल लवकर, चल लवकर, चल. तुला काही कळतंय की नाही? काय झालं? कळतंय पण वळत नाही.